प्रिय मित्र, आज शनिवार 8 मार्च आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वचनामध्ये पाहत असताना अगोदर आपण शुभवर्तमान पाहूया. कारण शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त ह्या लेवीला म्हणजेच मत्तईला बोलावतो आणि त्याला तो जकातीचा नाका सोडून येशूच्या मागे जातो आणि त्यानंतर मत्तईच्या घरी येशू जेवायला जातो आणि त्या ठिकाणी जो काही प्रकार घडतो त्यावरून येशू लोकांना शिक्षण देतो. हो माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या ठिकाणी महत्वाची घटना अशी की एक जकातदार हा नेहमी पापी असतो. लोकांना लुबाडायचं आणि त्यांच्याकडून पैसे काढायचे आणि आपल्या स्वतःची खाचखळगी भरायची हा त्यांचा व्यवहार असतो. आणि अशा ह्या पापी माणसाला प्रभू येशू ख्रिस्त त्याचं अनुकरण करण्यासाठी आमंत्रण करतो. तेव्हा तो आपला जकातीचा नाका म्हणजे तो सगळा भ्रष्टाचार ते सगळे अवगुण तो सोडून देतो आणि आता मला काहीतरी सुधारलं पाहिजे. येशू साक्षात देव मला बोलावतो आहे हे त्याने लक्षात घेऊन तो येशूच्या मागे जातो. म्हणजेच तो जकातीचा नाका सोडतो. आणि जकातीचा नाका सोडणे म्हणजे जे मोह होतात ते सगळे मोह टाकून आपण सज्जनाच्या मागे जाऊया आणि सज्जन बनूया. ही जी त्याची भूमिका आहे ती येशू ख्रिस्ताला खूप आवडलेली आहे आणि त्यामुळे येशू त्या आनंदाने जून कहे तो त्याच्या घरी त्याच्या मित्राबरोबर जेवावयास जातो. आणि त्यांचे मित्र कोण तर जे दुसरे जे जकातदार आहेत किंवा त्याचे दुसरे जे भ्रष्टाचारी मित्र असतील ते. परंतु त्यांना सुद्धा कळते की येशूने ह्या माणसात बदल केलेला आहे आणि आपण देखील सहभागी होऊया आणि येशूचं ऐकूया. या अनुषंगाने येशू त्यांच्या बरोबर बसतो. हो माझ्या प्रिय मित्रांनो, येशूचा दृष्टिकोन हाच आहे की त्या सगळ्यांना बदलावं आणि त्यांचे हे गैरव्यवहार आहेत, गैरधंदे आहेत ते बदलून त्यांना सज्जन बनवावं. आणि त्या अनुषंगाने येशू ख्रिस्ताने घेतलेली ही भूमिका किती प्रशंसनीय आहे हे आपल्याला कळेल. हो माझ्या प्रिय मित्रांनो, ह्याच अनुषंगाने आपल्याला आजचं हे पहिलं वाचन दाखवलेलं आहे की परमेश्वर जेव्हा माणसांना बोलावतो तेव्हा जणू काही यशाच्या शब्दामध्ये तो आपल्याला सांगतो आहे की माणसाने भुकेल्यास अन्न देणं हाच खरा शिष्टाचार किंवा धार्मिकता किंवा अध्यात्म आहे. आणि म्हणून गोरगरीब, दीन दुबळे, गरजवंत ह्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना मदत करणे किंवा नीतीने वागणे ह्याशिवाय दुसरा धर्म नाही आहे. आणि म्हणून जेव्हा आपण ह्या प्राचीन काळामध्ये आपण जेव्हा अध्यात्माच्या मागे लागलो आहोत तेव्हा हाच विचार करावा की प्रभू येशू ख्रिस्ताची काय अपेक्षा आहे की मी माझा जकातीचा नाका सोडावा. मी माझे जे वाईट धंदे आहेत किंवा जो भ्रष्टाचार आहे किंवा जे मी वाईट जीवनात करतो ते सगळं सोडावं आणि सज्जनाचा मार्ग स्वीकारावा. हो माझ्या प्रिय बंधूंनो, ह्याच अनुषंगाने यशया आपल्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सांगतो आहे की त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व महान ठरेल, आपण स्वतः नीतिमान ठरू आणि विशेषतः आपलं अध्यात्म हे खरं संतासारखं बनू शकते. म्हणूनच आज माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वराचे आभार मानूया की अशा ह्या गोष्टीद्वारे आपलं जीवन परमेश्वरासारखं बनू शकते.